नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वामीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची प्रसिद्ध आणि चविष्ट मिसळ पाव. गरमागरम कट, उसळ, फरसाण आणि मऊ पाव यांची ही भन्नाट जोडी प्रत्येकाला आवडते ना? तर चला सुरुवात करूया. तर त्यासाठी बघा आधी आपण मटकी उघडून घेऊया. त्यासाठी इथं बघा घातलेली मटकी आहे. त्याला मोड आले आहेत. रात्रभर भिजत घातली होती. नंतर दुसऱ्या दिवशी ना छान ती बांधून ठेवली होती. त्यामुळे त्याला छान मोड आले आहेत. आता आपण ना सर्वात आधी मटकी उकडून घेऊया. त्यासाठी इथं बघा पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये ना थोडी हळद घातली, थोडं मीठ घातलं आणि आता जी मटकी आहे भिजवून घेतलेली ते टाकली आणि आता याला ना 5-7 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. 80% याच्या शिजवून घ्यायचा आहे या मटकीला. तोपर्यंत आपण मसाला बनवायला घेऊया. तर बघा मसाल्यासाठी ना जी आपल्याला कट बनवायचा आहे ना, त्यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहेत. दालचिनी, दगडफूल, विलायची, जिरं, धने आणि 1 चमचा खसखस. इथं बघा आता हे सगळे मसाले ना व्यवस्थित भाजून घ्यायचे. सोबतच आपल्याला कांदा पण लागणार आहे आणि खोबरं पण लागणार आहे. ते पण आपण भाजून घेणार आहे. तर इथं बघा आता सर्वप्रथम आपले हे जे मसाले आहेत गरम मसाले ते छान भाजून घ्यायचे. आता गरम मसाले आपले भाजून झाले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर खोबरं भाजायला घेऊया. तर इथं बघा 3-4 चमचे मी असं खिसून घेतलेलं खोबरं घेतलं आहे. ते छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि माहिती आहे का, मिसळची खरी चव ना तिच्या मसाल्यात आणि कटामध्येच असते. त्यामुळे ना हे मसाले छान भाजून घ्यायचे आहे. आता बघा खोबरं पण भाजून झालं, ते पण प्लेटमध्ये काढून घेतलं. आता कांदा भाजून घेऊया मस्त सोनेरी होईपर्यंत. कांदा छान भाजून घ्यायचा आणि नंतर हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. तर इथं बघा आता कांदा पण आपला भाजत आला आहे. मस्त सोनेरी झालाय. सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलं, थंड करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं. इथं तुम्ही कोथिंबीर, आलं, लसूण पण टाकू शकता. पण मी ना वेगळं आलं लसूण पेस्ट केली आहे. त्यामुळे इथं मी आलं लसूण नाही घेतलं आहे मिक्सरला फिरवताना. आता बघूया आपली मटकी शिजली का? तर ही मटकी ना 80% शिजवायची आहे. जास्त नाही शिजवायची. फक्त अशी बोटानी दाबली गेली की बस. आता बघा मटकी छान शिजली आहे. याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि मटकी वेगळी करायची. आणि ते पाणी ना फेकायचं नाही, साईडला ठेवायचं. नंतर आपल्याला कटासाठी लागणार आहे. आता आपण मटकीला आधी फोडणी देऊया. त्यासाठी बघा एका पॅनमध्ये ना थोडं तेल घेतलं. तेल गरम झालं की मोहरी घालायची, हळद घालायची, थोडंसं तिखट घालायचं आणि नंतर आपली मटकी जी उकडून घेतलेली आहे ना, ती घालायची. इथं बघा मी थोडीशी धणे पावडर सुद्धा घातली आहे. आता मटकी घालून ना मस्त याला परतून घ्यायचं आहे. कढीपत्ता पण घालायचा आहे आणि एकदम 1 मिनिटं असं परतून घ्यायचं आणि नंतर साईडला ठेवायचं. आणि नंतर आपण कट करायला घेणार आहे. तर इथं बघा नुसतं असं एकदा परतून घ्यायचं आहे कारण आपली मटकी ना मस्त अशी शिजली आहे आणि तसंही मोड आलेली मटकी पौष्टिक तर असतेच, पण मिसळीची खरी मजा याच उसळीमुळे येते. आणि घरच्या घरी ही बनवलेली मिसळ म्हणजे चव आणि पौष्टिकतेचा सुंदर संगम. मटकीची ही उसळ असताना मिसळीचा मुख्य आधार असते ना, म्हणून हे मटकीची उसळ ना इम्पॉर्टंट आहे. आता बघा आपली उसळ रेडी आहे. आता आपण रस्सा बनवायला घेऊया आपला कट. त्यासाठी बघा इथे एक मोठा पॅन घेतला आहे. त्या पॅनमध्ये थोडं तेल घालायचं. तेल गरम झालं की मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि कढीपत्ता घालायचा. नंतर एक कांदा घालायचा बारीक कापून घेतलेला मीडियम आकाराचा. इथं मी मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे. तो छान बारीक कापून घेतला. आता कांदा घालूया आणि कांदा ना छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि मिसळीची खरी चव तिच्या मसाल्यात आणि कटामध्ये असते. त्यामुळे कांदा ना नीट सोनेरी होईपर्यंत परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता कांदा परतत असताना त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून परत परतायचं आहे. इथं बघा 1-1.5 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली आहे. आता परत छान व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा ना हलकासा गुलाबी झाला आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया. इथं एक मोठा टोमॅटो ना मी बारीक कापून घेतला आणि तो घातला. आता टोमॅटो पण मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. तर इथं बघा आता टोमॅटो पण आपला छान शिजत आला आहे. याच्यामध्ये सुके मसाले घालूया. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, गरम मसाला, सोबतच धने पावडर, जिरे पावडर आणि नंतर हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. परत सुके मसाले टाकले की मस्त व्यवस्थित परतून घ्यायचे आणि नंतर आपण जो मिक्सरला काढून घेतलेला मसाला आहे, आधी जो भाजून घेतला होता, तो मिक्सरला फिरून घेतला आहे मी, तो घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाला व्यवस्थित मिक्स झाला की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत या मसाल्याला शिजू द्यायचं आहे. छान तेल सुटतं नंतर. इथं बघा आता मी थोडं पाणी घातलं.
आपला हा मसाला छान परतून झाला आहे, मस्त तेल पण सुटलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि हे पाणी मी ना मटकीचं जे पाणी वेगळं काढलं होतं ना तेच पाणी घालते आहे आणि जर आवश्यकता असेल तर अजून तुम्ही थोडं पाणी घालू शकता. तर इथं बघा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पाणी मसाल्यामध्ये. चवीपुरतं मीठ घालायचं आणि लक्षात ठेवायचं की मटकी शिजवताना आपण पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे ना मीठ जपून वापरायचं. कोथिंबीर टाकायची आणि याला 5-6 मिनिटं ना छान उकळी येऊ द्यायची आहे. आता बघा उकळी आली आहे. थोडंसं जे दिसतं ना फेससारखं ते नंतर चाललं जातं. अजून थोडंसं मीडियम गॅसवर ना 1-2 मिनिटं उकळी येऊ द्यायची आणि बघा मस्त तरी येते नंतर. आता इथं बघा आपल्या रस्स्याला मस्त तरी आली आहे. साईडनी बघा कसं तेल आलं आहे वर. इथं रेडी झाली आहे आपला कट. आता सर्व करायला घेऊया. तर सर्व करताना ना मस्त एका वाटीमध्ये फरसाण घ्यायचा आणि नंतर इथं आपण हा रस्सा टाकणार आहे प्लेटमध्ये आणि मटकी टाकणार आहे. आता याच्यामध्ये ना प्लेटमध्ये रस्सा घेतला आहे, त्यामध्ये ना मटकी घालायची, वरून थोडासा फरसाण घालायचा, कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची आणि गरमागरम मस्त ही मिसळ रेडी झाली आहे. सोबत पावसुद्धा घेतले आहे, लिंबू पण घेऊ शकता आणि वा, अशी झणझणीत तिखट आणि चविष्ट मिसळ पाव तयार आहे. नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.